आम्ही जेव्हा सिंधुदुर्गात उदाहरण देतो तर आम्ही रत्नागिरीचं उदाहरण देतो की बघा, शिवसेना वाढवायची असेल तर ती रत्नागिरीसारखी आपल्याला वाढवावी लागेल. चारी बाजूला जिथे आपण बघतोय तिथे फक्त शिवसेना आहे. आणि जे शिवसेनेत नाहीत ते कदाचित उदयजींनीच ठेवले असतील तिथे, मला माहित नाही. ते कधी घेतील काय करतील आपल्याला काय नेम लागत नाही. पण मी तुम्हाला 100% सांगतो, रत्नागिरीचा निकाल हा अगोदरच लागलेला आहे. सामंत साहेब, योगेश कदम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी, आजी माजी आमदार सगळे एवढ्या जोराने कामाला लागलेत आणि नियोजनबद्ध काम आहे. उगाच इकडे तिकडे पक्ष वाढवण्यासाठी काही करत सुटलेले नाहीत. तर नियोजनबद्ध जे रत्नागिरीला पाहिजे, जे रत्नागिरीच्या लोकांना हवंय तसं काम ही मंडळी सगळी करते. आम्हाला या सगळ्या मंडळींचा अभिमान आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळे एवढे सगळे आज ज्या हॉलमध्ये जमलात त्याच्या कितीतरी पटीने आपली आज ताकद